सकाळचे पहाटेचे 1:30 वाजता आणि या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र सणातर्फे बाप्पाच्या साक्षीनं तुमचे लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या लक्ष्मीबाईकडे जायची. पैसा आले संभव कैवल्य खराडा सॉरी संभव कैवल्य स्वराज मंगेश कुलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याप्रमाणे नंदन सपकाळ सातारा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि मंड्या माऊली काना सांगून दिलेल्या की तो जोक नाही घेतला. आणि या ठिकाणी सोनंदी आणि स्वराज कुलकर हे 3 वर्षाची लेक आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. यांचे 200 रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत की ही मंडळी देत असं म्हणणं आहे की सतत गाणी ऐकत असतात. धन्यवाद त्यांना शुभाशीर्वाद. आता आमच्या भावाकडे जावे. भावाने तासभर बारी केली निश्चित बारी केली पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेले नाही. कवरे क्षेत्राच्या बाहेर होते. त्यांना बघितलं त्याने की नामोरी भावाला बऱ्यापैकी टाळ्या पडल्या बारी उठलेली आहे. मग त्यांनी माझी काळजी लायकी एकेरी बोलले तुम्हाला काही जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले मान्य. आता फक्त जे पैसा आल्यावरती जे बोलले होते त्याच्यावरती एक भाग देतो आणि आपण गाणी देऊया. लोक कलेन जे दिलं त्याचं सोनं मी केलं. लोक कलेन जे दिलं त्याचं सोनं मी केलं. पण उठा उठायला पाहिजे हो. पण मांड्याकडे घालून म्हणतात माझी पोरं ही माझी लेकरं लहान लहान सतत बागा आणि जवळ पण नाही भाऊ लांब लांब बागा. पण माझी लेकरं अगदी पाठीचे ढाल होऊन माझ्यासोबत आहेत. एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजवा. हो ऐकून घ्यायचं हे दोष वैने. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेलं. पैसे काय तुम्ही देताय काय. रसिक राजा आणून देतोय मी कोणाकडे मागत नाही. म्हणून बुवा काय म्हणतोय लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं.
ऐकून घ्या, आपण कुणाची उधारी ठेवत नाही आणि कुणाला उधारी देत नाही. उधारी का देत नाही? द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही? पैसेच नाही आपल्याकडे, काय देणार उधार? तर गंमत अशी बुवांची 4 ओळीमध्ये बारीक सांगतो कशी. 4 ओळीमध्ये त्यांना सांगितलं की 4 वर्ष तुम्ही तर बारीक केली, कलगीची बाजू मांडताय. योगायोगाने या गावाची गावदेवी नवलाई देवी आहे किंवा देवी आहे, अनेक गावांचा देव असतो. तुम्ही नशीबवान आहात की या गावाची देवी देवी आहे, ग्रामदेवत देवी आहे, तर तुम्ही त्याचं स्तवन बांधायला पाहिजे होतं. तर त्यांना आला राग, मी बोललो म्हणून. मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायलं. गाणं बघा, बुवांचा पर्दाफाश. मला बोलतात ना, मला शब्द वापरला, तुमची म्हणतात लायकी नाही. माझी लायकी माझ्याकडे, तुमची लायकी तुमच्याकडे. माझी रसिक राजा पहाटेचे 3:30-4 वाजता जर इथपर्यंत असतील, ती माझी लायकी असेल म्हणून आहेत, ती माझी लायकी नसेल म्हणून आहेत, ते त्यांचं ते ठरवतील. कारण त्याने सांगितलंय की या लोककलेत सर्वश्रेष्ठ रसिक असतात. बरोबर, आता ते ठरवतील. तर त्यांचं यमक बघा, यमक. जब खानवली गावची नवला देवी. यमक बुवांचे यमक. संजय जोशी आदरणीय, सन्माननीय, माननीय, कोकणातले, आमच्या राज्यातले, कोकणची शान, हिंदी गाण्यात माहीर असे आमचे कलगीचे शाहीर, त्यांची रचना बघा. खानवली काय खानवली गावची नवला देवी. पुढचा आहे का? नवला देवीला यमक बघा. कोल्हेवाडीत बसलाय गणपती. असं होतं. नवला देवीला यमक गणपती, वीला ती यमक बघा. आणि पुढची क्रॉस लाईन. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा, सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. आता हे नवला देवी, गणपती आणि गावा हा यमक आहे. गणपत मांडवकर माऊली इथं असतील, सरपंच आहेत, एक वरिष्ठ शाहीर आहे. त्यांनी सांगावं, भानुदास घराण्याचा तुम्ही शाहीर आहात, तुम्ही भानुदास घराण्याचं निशाण करून ठेवता. आणि अशी भानुदास म्हणजे शीघ्र कवी, कवितांचे भाष्य आणि अशा घराण्यातल्या शाहिराने अशी पायदळी तुडवावी कला आणि मला त्यांनी शिकवावं. नंतर माझी करतात लायकी वगैरे अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया, एक त्यांचं घेऊया, एक त्याच्या आधी शेर घ्यावा पाहिजे. अरे पिठला मागितला गणपत, अहो पिठला मागितलं तर मी डांगर देईन. मी तुझ्यावर पैसे मागितले, तुम्ही दिलो की नाही? बोवाला कुठली शिवी द्यायला लागेल असं करणार. सरिता रामचंद्र सातोपा माऊली, सरिता रामचंद्र सातोपे यांच्याकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुरेश खानविलकर, गाव खानवली कोलेवाडी, यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 200 रुपये. अरे पिठला मागितलं तर बुवासने पिठल्याचं काय डांगर देईल. हे माझे जोशनबाई, मी सांगितलं ना, मी तुम्हाला लंगोट दाखवायला तयार आहे, तुम्ही खोटीच्या मागे आहे. अरे आव्हान दिलं कोणी, स्वीकारला कोणी? अरे तुम्ही काय पण सांगशील, तुम्ही तुमच्या जन्मात न उठलो, तुम्ही काय सांगशील 22 उडी मार. अरे मी बोलताना काय बोललो मंडळी, यांनी मला, मी त्यांना म्हटलं बाबा कलगीचे शाहीर आहेत, शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे, बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे. यात काय वावगा होतं पर्यंत, काय वाईट नाही ना. तर म्हटलं, तो म्हणतात मी कलगीवाला आहे, मी शक्तीवाला आहे. तर म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्यात ये. आणि हा खुलावला वरकडी आणि लोडा लावून आला. आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावा लागलं. मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असती तर जमण्यासारखा होता. पण खुलं तर खुलं, तो शाप खुलं. आता मला सांगा, आणि मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं, नंतर त्यांनी दिलं. अहो पण मी स्वीकारलंच नाही ना, मी काय खुला यांच्यासारखा. म्हणून काय म्हणतोय, अरे पिठला मागितलं तर पिठल्या संघ डांगर देईल. माझ्याकडं या जोशीबाईने पिठला मागितलं तर पिठल्या संघ डांगर देईल. आणि लय नादाला लागला जोशी बुवा, तर पहिला सकट नांगर लावी.
असं आहे सगळं. मग आता मला सांगा, हे जर पिसाळलो आम्ही काय पहिल्या बारीत काहीच बोललो नाही हो. फक्त त्या लंगोटीवर बोललो आणि नमान केलं. नमान पण का तर सारखं राणीसाहेब बोलले म्हणून केलं. बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले. आणि वर एक गाणं घेऊया आधी. जीव गेला बाई तुझा, शास्त्राचं एक गाणं गायला बोलले, ते पण सखाराम. अहो दुसरी बारी करता टोमण्याची गाणी का बोवा, मी काय एवढा वाईट नाही. तुम्हाला मी तसा जिता सोडी. अहो दुसरी बारी केली तुम्ही, दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहे, टोमण्याची गाणी कुठे आहे, तुम्ही काढा बघा. गेला वनवासात राम, सखाराम एकच बोलले. त्यांना म्हणायचं होतं सखाराम म्हणजे माझा बापूस. त्यात वाईट काय नाही, राम वनवासात गेले. नंतर गणाचा भाग दिला, गव्हाणचा भाग दिला, मंडळ गाणं गायला पैसे आले. अरे दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहे. अरे काहीतरी तुम्हाला दिलाच तरी ना पैसे. हा गाव शाहिरांचा, पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्यांना माहिती, आणि तुम्ही दिलात कुठं. पोरगा बघा असतो जीव गेला वाई तुझा, आली फसवय जोसात, घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. 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 जीव गेला वाई तुझा, जीव गेला वाई तुझा, आली फसवय जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही पोटात दिलेली आहे व्हायची 100% सांगतो. आता येथील आरती जेव्हा वाज घेतो बघा, त्या माईकवर सांगतो. तर त्या ओघात बोलले, त्यांच्याकडे दुसरं काय नाही ना. आया बहिणी समोर आहे, एकही शब्द आगाव गायचा नव्हता. समोर बाप्पा आहे, कलेची देवता आहे. नंतर म्हणतात आधी काय बोलले, मला काळ्या बोलले, डायरेक्ट बोलले. गायन केलं, त्यांनी चाल दाखवली आणि त्याच्यावरती नागवाने आम्हाला फिरायला काय चालवते, नाकी डोळे छान. त्यावेळी डायरेक्ट बोलले की काळा आहे म्हणतो हा, मी पण काळा आहे, हा पण काळा. पण हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का, गेलेच की मला बोललेत का काळा. मला वैयक्तिक काळा बोलले म्हणून म्हटलं बुवांना जरा बोट आहे सातारा सारखं. तर त्याच्यानंतर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता, असं करत तसं करेल. शत्रुद्राचा काय संबंध नाही, शत्रुद्राचा संबंध नाही. मला हेच म्हणायचं की मी काळा असेल, वरा असेल, जांभळा असेल, पिवळा असेल, माझ्या गायकीशी बोला, माझ्या तत्वाशी बोला. ते नाही बोलले, मला ते काळा बोलले म्हणून बोलले. जरा पोट मोठा आहे. त्याच्यावर म्हणतात ज्याला नाही पोट त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी, तो टिंब टिंब. तो शब्द मी काही बाप्पाच्या समोर गाणार नाही. जेव्हा तुमच्याकडचं सगळं संपतं, मी काय म्हटलं 4 बाऱ्या तुम्ही सतत कराल, तुम्ही पूर्ण उघडे असाल. पहिल्या बारीत उघडे झाले बुवा, काहीच नाही मिळालं. दुसऱ्या भागात काय दिलं नाही, डबल बारीचं गाणं नाही, आणि फक्त असं टिंब 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 बोलले. त्याच्यावरून ते कळतं की तुमच्याकडचं सगळं संपलंय. तुमच्या समोरच्या शायराची तुम्ही लायकी काढता. अरे 4 ते 5 गणाची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी लिहिलं असेल. 4 वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथं डोळे उघडे ठेवून हे जर ऐकायला थांबले असेल,
काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणं घ्या. मुंबई वाले केला गुन्हानी ह्या चालीवर माझं एक गाणं आहे. काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. गावच्या गाव वस पडले एकच कारण की जावय पोरीला आमच्या बायला जावय नवरा मुंबईचा हवा पुण्याचा हवा आणि त्याच्यामुळे घर वस पडले. त्याच्यावर आधी भाग येतो. भाग येतो म्हणण्याच्या ही चाल आहे. काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. संजय आहे. संजय विजय मी काय म्हणत नाही. माझी कथा गातोय बघा. कथा सांगतो ह्या व्यापाची काम करते ही पापाची. कथा सांगतो या व्यापाची काम करते ही पापाची. पाय चाटून घरघरा फिरते हो छबी बघा हो संजयाची. पाय चाटून घरघरा फिरते हो छबी बघा हो संजयाची. दोनदा सांगितलं तर जोक घेतलेला नाही. दांडिया जर हे जे गेलं युट्यूबला तुम्ही बाकी शित बी तर पुढे गेलं सगळं कोकण सुरस पण आलाय ना पुढे. हा बघ पापे येते भरपूर आहेत तुम्ही दोघे जण जाऊन नसं मी जोक सांगतो. तर कुठला तर भक्ताचा जोक ना बड्या कुठे हा जोक फेमस आहे. हा जोक फेमस आहे. जोकच्या फरमाईश संजय बुवा जोकच्या फरमाईश त्याने नामान वाक्य एक नंबर केला आवडला. 100 पैकी 100 मार्क याला म्हणतात नामान. परत नामान आपल्याला काय आवडतं
एक होता भगत, एक होता भगत, यू नो ना भगत, चेटूकवाला भगत, अंगारा बिंजरा करणी, माहितीये फेमस आहे आमच्याकडे. पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे. अहो सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सी मुळे तशीच पडली. माझ्या बाबाला म्हणतात भावकीन उठवलं आमचं. डॉक्टरला फोन करा, डॉक्टर म्हणतो कॅल्शियम डेफिशियन्सी झाली, 2 इंजेक्शन झाली, गाय तटून उभी राहिली. म्हणतात नाही मी माझ्या अंगावर लावला देवाकडे दिला म्हणून उभी राहिली. असं वातावरण कसं आहे आमच्याकडचं. तर भगत भगत आणि बाजार होता जसा आमचा आपल्याला आल्याचा मंगळवारचा तसा बाजार. आणि भक्ताला आलेला भावर ताज बांगड पापलेट काय भेटल तर करली बिरली आणलेलं. आणि वल मावरं ना सुका मावरं पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवीत ठेवलेलं. आणि संध्याकाळी 5 वाजता गिराय भगतगिरी कराय चौकशी कराय. आणि झालं 5 वाजलेलं संध्याकाळचं. आणि बसला भगत दरवाजाकडे तोंड करून उगव तिकडं. आणि गिराक अशी 3-4 हे आता माझ्याकडे कसं बघून आहे तसं प्रॉब्लेम वाटा ना. आणि ठेवला नारळ ठेवला, 2 नारळ ठेवले, एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला. हळद पिंजर अगरबत्ती लावला, धूप टाकला आणि अंगात आलं वार आला. मला सगळं माहिती आहे माझ्या 5 झाला. गेर टाकला 2-3 तास झाले. हे आता बघतात कसं माझ्याकडे तसं त्यांना अगदी बरं वाटलं. आता काय माझा देव बोलणार ना, आता भावकीचा दाखवतोच. माझ्या बनी 7 जणी तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. मांजरू आलेला मांजरू मांजर ताजा मावरा 520 रुपयाचा. उत्तरेला बाजार भले आणला नाही. 1 आठवडा काय झाला गिर टाकून झाला होता. आता काय करू, आता करू का मावरं गेला तर सगळं नेला. बरं पुढं नोट दिसत 500 रुपयाची तरी पण 20 रुपये काटा ना 520 रुपयाचा मावरा. त्याला ना वयला काय समजलं ना खालचं काय समजलं. जीव तर वर खाली होईल. बरं बांगडं चांगले होते आपले उतारलेलं होता तरी पण म्हणतो नको इज्जत जाईल. आता काय गिअर टाकला होता ना हो. गिअर जर टाकला असता तर जरा धावून येतो बाबा. गिअर टाकून झालेला. मग तो एक आयडिया करूया. जसा गिअर आहे हे धरण्या जसा गिअर टाकला माझे माघारीला बोलवा. यांना समजत नाही. हे दोघं बघतात तोंड पकडून तसं तर पण बघितलं राहील आपले. अरे तोंड पकडून बघताव काय माघारीला बोलवा. तर माघारीने ऐकला पडवीत आली तर बोला काय तर माघारीला बोला माघारीला काय काय हवं. अगं वया पडवीत ती गेली शिरशिर आता परत आले. ह्याचा तरी पण जीव वर खाली हाय किलो सगळे द्यायला.
अगं हाय काय नेलं गेलं नुसतं हाडे ते हाय काय नेलं आहे का एकाच बाकडा नेला हे करा पुढे आता म्हणतो ओके चालाल परत सुरू केला का असं आमचं भगत तर लय नादा लागू नका वरचा आहे ना आपला या जोग धरल्या सूरज गेला तुम्ही आणि मी आहे घेऊया पुढचं काय अजून एक फरमाईश स्वानंदानी स्वराज अरे मी शक्तितुर्याचा भोवा आहे तर म्हणतात नमना ह्या लग्नातलं गाणं घ्या गाणा जो भरीला आता घेतो गाणा जो भरीला गाणा जो भरीला चौकंडी वाताचा एवढं नाही तर हे सगळं युट्यूबला जायला लोक म्हणतील भार्या करतो की काय करतो आता मला हे सगळं येतं मी काय करू व्हॉट शुड आय डू आता पुढचं गाणं पुढं बोलले की फक्त फरमाईश बोलतात हे करतात शाहीर त्या फरमाईशसाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते खिशातला पैसा तेवढा खर्च करावा लागतो ती लेखणीसाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि त्याच्यानंतर ही फरमाईश आहे शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं 2008-10च्या आसपास आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत एकही गाण्याची फरमाईश त्याला येत नाही कारण तसे प्रयत्न नाही तशी मेहनत नाही ही असती जागा वेळ तुम्हाला दाखवून द्यायचं असते की शाहीर तुम्ही नक्की कोण आहात मी तुमची कमी काढत नाहीये की तुमची काही कमजोरी काढत नाही विषय आला म्हणून सांग तुमच्या मी पहिल्या भारीलाच म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये 1 नंबर आहेत असा शाहीर नाही जो उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी म्हणतात मात्र त्यांच्याकडे लेखण्यात इतकी खास नाही त्याच्यानंतर त्याचं एक म्हणणं आहे की कलेचा म्हणतात गर्व करू नये अरे मान्य आहे कलेचा गर्व करायचाच नाही मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय दुसऱ्या बारीत टोमण्याची गाणी शास्त्राची गाणी असायला पाहिजे ती तुमच्याकडे नाहीत म्हणून आता एक मंडळावरती गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याची फरमाईश आहे वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन की बुवा चिरागलं हरकत नाही सतत बाल्या करतोय एखादी खरा झाली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की बुवांचा मला श्लोक येत नाही ना तर त्याला दाखवले असतील म्हणजे कळलं बुवा इतकी वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही हा तुमचा पराभव आहे तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द आता एवढी 4 वर्ष कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये साधे 2 आभाराचे शब्द त्यांनी या मंडळावर गायले नाही या नवनाईवरती स्तवन गायले नाही आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले त्यांच्या अंगावरची लंगोट ती देखील गेलेली आहेत शाहीर एकही शब्द आगाऊ न गाता तुम्ही कसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी पालत्या घड्यावरचं पाणी आज तुमची व्याख्या झालेली आहे मी 2 शब्द मंडळासाठी गातोय सहाय्य करून एकमेका श्री वक्रतुंड गणेश मंडळ खानवली गोलेवाडी
सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास वक्रतुंड गणेश मंडळ अहो वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास वक्रतुंड गणेश मंडळ वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास सहाय्य करून एकमेक एकीचा धरलाय ध्यास या ठिकाणी म्हणले या ठिकाणी शाहीर जे काय बोलले 2 तास मी तसलं काय 2 तास बोलत राहणार नाही त्यांना भागाला भाग दिलेला आहे आई वडिलावरती कविता हेच रुपेश आगरे अनिरुद्ध शिंदे आणि रुपेश आगरे 101 रुपयाचं पारितोषिक हेच ती आई वडिलांची कविता आहे की मंडळी आज आपण इतके व्यस्त आहोत आपल्या कामा धंद्यात असताना आपण आई वडिलांचा फोन मात्र आपण टाळतो त्याच्यावरतीच आहे आई सारखी माया नाही बापवानी छत्र छाया 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ आई बाप देवराया त्यांच्या नंतर काळजी आपली अहो त्यांच्या नंतर काळजी आपली सांगा करणार कोण प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन आहे की घोंगडीवरची कविता आहे ती एका अंतरात का तर मंडळी ही घोंगडी धनगराने वेळली मात्र 18 पगड जातीतल्या समाजातल्या माणसाची ती माय झाली ती काही माय झाली त्या घोंगडीवरती कधी झाली पांघरुण अवघ्यांची अंतरुण कधी झाली पांघरुण धनगराचं गांथरुण काही दादा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण काय दादा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण आला पायी पावना घरी दिली बसायला घोंगडी भरला तळी चौक मांड साखर पोळ्याची बांगडी आणलं देवा वाजवून ठेवली खिरापात सजवून काय दादा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण काय दादा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण अशा अनेक कविता अनेक गाणी तुमच्या चरणाशी ठेवलेली आहेत युट्यूबला आहेत आता 2च कार्यक्रम माझे उरलेले आहेत प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही जे काही वापरलेले शब्द आहेत ते तुम्हाला तुमचे लखलाप तुमच्याकडे ठेवा जे काही माझ्याकडून देता आलं ते दिलेलं आहे समाजाला दिले इथल्या माझ्या आई बहिणीला दिला आता शाहीर माझे शक्तीवाले शाहीर माझे मित्र आदरणीय सन्माननीय संजय जोशी बुवा कृपया आरतीला या आणि या ठिकाणी वक्रतुंड गणेश मंडळ खणवली यांचे काही शिलेदार लहान मुलं लहान लेकरं यांना कुणाला नाचायचं असेल तर या माझ्या आई बहिणींपैकी कोणी असेल त्यांना नाचायचं असेल
लहान लहान मुलींना त्यांनी यायचं. आपला पवित्र साज आहे, आपण आरती करूया. कृपया आरतीला या. उंद्रावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंद्रावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. Now, like,